नमस्कार, मी बबन वानखेडे। आज आपल्याकडे एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। मी आता इथं ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणचं नाव आहे हे जिल्हा परिषद हायस्कूल किनवट। आपण बघू शकता हे जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत येते आणि हे आपण बघू शकता की नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र किनवट राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इथं या इमारतीला 15 लाख रुपये खर्च करण्यात आले। 2023 मध्ये 15 लाख रुपये खर्च करण्यात आले। जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मूलभूत सुविधा विकास यंत्रणेमार्फत आणि या बिल्डिंगचं आतापर्यंत कुठलंही काही करण्यात आलेलं नाही। यामध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र ICDC कार्यालय स्टेशन रोड किनवट दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आलेले आहे। आणि खरं जर पाहता या इथं या ठिकाणी आजपर्यंत हे दवाखाना चालू होऊन इथं आरोग्याचे पेशंटची काळजी घेणारे इथं डॉक्टर सर्व स्टाफ मेडिकल आणि जे रुग्णांचं सेवा इथं घडायला पाहिजे, पण असं कुठलंही झालेलं नाही। इथं आजपर्यंत हे बिल्डिंग नुसती बिनकामाचे असून इथं डुकर गाढवं आणि कुत्रे यांचं इथं वास्तव्य आहे। आपण बघू शकता या ठिकाणी आपण बघा हे 15 लाख रुपये खर्च करून 2023 मध्ये 15 लाख रुपये खर्च केले। इथं आपण बघू शकता या बिल्डिंग मध्ये आता 2022 मध्येच या बिल्डिंगचं आपण दुरुस्ती केलेली आहे। तर या ठिकाणी हे दारू पिलेल्या बाटल्या पडलेल्या आहेत आणि याला एवढं घाणीचं स्वरूप आलेलं आहे की इथं कोणी वाली नाही आणि इथं दारूचे आडे बसलेले असतात। दारू पिणं, इथं घाण करणं, गुंडाच्या टोळ्या बसणं, चर्ची लोक इथं त्यांचं वास्तव्य असते। आणि आपण बघू शकता या ठिकाणी इथं विष्ठा केलेली आहे मानवाने। आणि आपण हे मला तर वाटते हे बिल्डिंग एक ते स्वच्छता अभियानाचे एक भाग म्हणून हागणदारी मुक्त भाग इथं हे बिल्डिंग निभावत आहे। आणि इथं हागणदारी मुक्तीचं काय उपक्रम राबवत आहेत की काय लोक, असं मला वाटतं या दवाखान्याचा। तर बंधूंनो, मला एक विचारायचं आहे की आता या बिल्डिंगला आपण बघू शकता की 15 लाख रुपये खर्च झाले शासनाचे म्हणजे आपलेच। आणि त्या 15 लाख रुपयाचा खरोखरच आपला उपयोग झाला का, आपल्या नागरिकाला उपयोगात आले का, मला हे प्रश्न विचारायचा आहे। आणि असेच प्रश्न असेच उपक्रम आम्ही आपल्या समोर वेळोवेळी घेऊन येऊ। यासाठी तुमचं सहकार्य निश्चितच लागणार आहे। या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सुद्धा जनजागृती होईल यासाठी लाईक शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा ही विनंती।